वारे सध्या जोरदार वाहू लागलेत। घावनाळी जिल्हा परिषद मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक नारकर आपल्यासोबत आहेत। नारकर साहेब, काय सांगाल? प्रचाराला एकंदरीत सुरुवात झाली आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दिनांक 5 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या आहेत आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी यांची या ठिकाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची या ठिकाणी महायुती झालेली आहे आणि आदरणीय राणेसाहेब असतील यांनी ही महायुती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी जाहीर केलेली आहे। मी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या घावनाळे जिल्हा परिषद गटामधनं जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून या ठिकाणी उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। त्याचप्रमाणे माझ्याबरोबर घावनाळे पंचायत समितीसाठी भाजप कमळ या चिन्हावर अर्चना घावनळकर आणि गोटोस पंचायत समिती मतदारसंघामध्ये शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर दिव्यानी खरात या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत। एकंदरीत जर बघितला तर हा ग्रामीण भागातील मतदारसंघ आहे, कारण घावनाळ्यामध्ये या मतदारसंघाला सुरुवात झाली तो थेट आंजिवड्याच्या टोकापर्यंत जाऊन हा मतदारसंघ पोचतो आणि म्हणजे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमारेषेवर हा मतदारसंघ आहे। ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आहेत। एकंदरीत जर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय आमदार साहेब निलेजी राणेसाहेब या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय दत्ताजी सामंत साहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार आदरणीय राणेसाहेब यांच्या माध्यमातून 1 वर्षाच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं या ग्रामीण भागामध्ये विकासाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। गेले 10 वर्ष बऱ्याच प्रमाणामध्ये हा मागास राहिलेला हा माणगाव खोऱ्यातील भाग होता, परंतु 1 वर्षाच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं विकासाला या ठिकाणी चालना मिळालेली आहे। त्यामुळे मला निश्चितच मतदारांकडनं अपेक्षा आहे की हे मतदार या ठिकाणी महायुतीला निवडतील आणि आमचा तिन्ही उमेदवारांचा नक्कीच या ठिकाणी विजय होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते। आताची जी होणारी निवडणूक आहे ती नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर लढवली जाणार आहे? ते मुद्दे अनेक आहेत। हा ग्रामीण भाग आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी। शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान आहे तो एक विषय आहे। या ठिकाणी रोजगारीचा एक प्रश्न आहे। ग्रामीण भागामध्ये हा सातत्यानं भेडसावणारा जो प्रश्न आहे तो रोजगारीचा प्रश्न आहे। या ठिकाणी माणगावमध्ये जर आपण बघितलं तर बहुसंख्य या ठिकाणी जे सर्व ग्रामीण भागातील तरुणी आहेत ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात आणि या कुक्कुटपालन व्यवसाय करता या ठिकाणी चांगले जे खाद्य निर्मितीचे कारखाने यावेत, एखादा छोटा म्हणजे कारखाना यावा, इथे एखादा स्लॉटर हाऊस व्हावा, कारण त्या स्लॉटर हाऊस जर झाला तर इथल्या सर्वसामान्य जे पोल्ट्रीधारक आहेत त्या पोल्ट्रीधारकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं रेट मिळेल किंवा त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करण्यासाठी चालना मिळेल। रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या समस्या आहेत की गेल्या 10 वर्षामध्ये या समस्या कोलमडलेल्या होत्या। तर प्राधान्यानं या ठिकाणी रस्त्यांचा विषय असू देत किंवा अंजिवडे घाट आहे, अंजिवडे घाट जर आपण साहेब बघितला तर अंजिवडे घाटाचा जो प्रश्न आहे तो यावर्षी त्या घाटाचा 100% काम करण्याचा त्याची मंजुरी घेण्यासाठी निलेजी राणेसाहेब या विभागाचे आमदार यांचे प्रयत्न आहेत। तिथनं बाजूला जो नारूर आहे म्हणजे जो मध्य सेंटर आहे, या जिल्हा परिषद मतदारसंघाचा जो मध्य सेंटर आहे तो वाडोस आहे। वाडोसपासून 6 किलोमीटर नारूर आहे, त्या ठिकाणी रांगणागड आहे आणि रांगणागडावरनं सुद्धा आदरणीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी रोपवेनं जावा, कारण परदेशातील पर्यटक या भागामध्ये येतील आणि अंजिवडा घाट जर झाला तर अंजिवडा घाटाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण माणगाव खोऱ्याचा विकास होईल आणि त्याच्या बाजूला मनोहर मनसंतोषगड आहे, म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी काम करण्यासाठी वाव आहे। आणि त्या पद्धतीनं माननीय आदरणीय खासदार साहेब असतील, आदरणीय निलेजी राणेसाहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आणि अजित पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री, यांच्या माध्यमातून नक्कीच या भागाचा जो विकास आहे तो पर्यटनाच्या माध्यमातून आणि छोट्या छोट्या उद्योगाच्या माध्यमातून केला जाईल आणि तो करावा असं आमची या ठिकाणी इच्छा आहे।
बरं, मतदारसंघाचे काय बेसिक प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी कसा प्रयत्न असणार आहे? बेसिक प्रश्न गेल्या 10 वर्षामध्ये अनेक प्रश्न आहेत. ते अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवले जातील. आमदार साहेबांचं स्वतः या मतदारसंघामध्ये लक्ष आहे. प्रामुख्याने जे बेसिक प्रश्न आहेत म्हणजे गेले 10 वर्ष या ठिकाणी रस्त्यांचे अनेक प्रश्न होते. पाण्याचा प्रश्न आहे, म्हणजे पाणी जरी लोकांना प्यायला मिळालं तरी शेतीसाठी उपयुक्त पाणी आहे. छोटे छोटे या ठिकाणी बंधारे आहेत, ते बंधारेसुद्धा या ठिकाणी झाले पाहिजे, जेणेकरून छोट्या छोट्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पाण्याचं स्रोत मिळालं पाहिजे. 5,70,00,000 रुपयाचे या कुडाळ तालुक्यामध्ये बंधारे आपल्याला या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्याची कामंसुद्धा आचारसंहितेनंतर बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी काही दिवसांनी या ठिकाणी सुरू होतील आणि त्याचा फायदा जो आहे तो इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्या होईल. या ठिकाणी सांगायचं झालं तर काजू आणि बांबू ही प्रमुख शेती आहे आणि या शेतीमध्ये या शेतीच्या माध्यमातून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा माणगाव खोऱ्यामध्ये एक बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांना या ठिकाणी रोजगार मिळतो. तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सुद्धा काजू आणि बांबूसाठी सुद्धा अशा योजना काढलेल्या आहेत की कमी व्याजदराच्या आणि लाँग टर्म म्हणजे कमी व्याजदरामध्ये या ठिकाणी त्यांना कर्ज देणे आणि त्यातनं त्यांनी फायदा घ्यावा, शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, अशा अनेक योजना आहेत. त्या अनेक योजना या ठिकाणी नक्कीच या मतदारसंघामध्ये राबवल्या जातील. माझा या ठिकाणी मानस आहे की मी गेले 10 वर्ष नारूरचा या ठिकाणी सरपंच म्हणून काम केलं, 5 वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलं. आज मी कुडाळ तालुक्याच्या खरेदी विक्री संघावर चेअरमन म्हणून आहे. विविध संस्थांवर मी या ठिकाणी काम करतो आहे. शैक्षणिक क्षेत्र असू देत, धार्मिक क्षेत्र असू देत किंवा सहकार क्षेत्र असू दे, बऱ्याच ठिकाणी काम करतो आहे. मग ते सगळ्या क्षेत्राचा वापर आपल्या मतदारसंघामध्ये कसा होईल? कारण आज तरुणांना या ठिकाणी 2 हातांना काम मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा आज राज्य सरकार हे महायुतीकडे आहे, केंद्र सरकार या ठिकाणी महायुतीच्या अखत्यारीमध्ये केंद्र सरकार आहे आणि उद्या जर जिल्हा परिषद या ठिकाणी महायुतीची नक्कीच येणार आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी महायुतीची आल्यानंतर जो ग्रामीण भागामध्ये जो विकासाचा स्रोत आहे तो या ठिकाणी नक्कीच पोचेल आणि जे बेसिक सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या बेसिक गोष्टी या ठिकाणी पुरवल्या जातील. बरं, आपण आता म्हणालात आपण सरपंच म्हणून देखील काम पाहिलं आहे, पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिलं आहे, आपण खरेदी विक्री संघाचे विद्यमान अध्यक्ष आहात. फार मोठा राजकीय अनुभव तुमच्या पदराच्या गाठीशी आहे. बरं, या नेमक्या अनुभवाचा मतदारसंघाच्या विकासासाठी कसा फायदा होणार आहे? बघा, खरेदी विक्री संघ जवळजवळ शेतकऱ्यांसाठी काम करत असतो. तिथे सहकार क्षेत्रामध्ये आपण कोणत्या प्रकारचं या ठिकाणी राजकारण किंवा काय करत नाही. अनेक गोष्टी आहेत सहकार क्षेत्रामध्ये. आज आम्ही खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून 25,000 ते 26,000 आमच्याकडे गॅसचे ग्राहक आहेत. भात खरेदी आहे, भात विक्री आहे, त्यामुळे खताचा साठा आहे. आमच्याकडे अनेक योजना आहेत आणि त्या योजनेच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपण फायदा कसा होईल सातत्याने गेले 2 वर्ष मी या ठिकाणी काम बघतो आहे. आणि सेवा, प्रत्येकाच्या घरामध्ये सेवा कशी जाईल. आता भाताचा जर विषय गेला तर आता कोकणामध्ये भाताचे अनेक प्रश्न आहेत. आता बऱ्याच ठिकाणी रेंज नसल्यामुळे किंवा नेटवर्क नसल्यामुळे काही लोकांना त्याची नोंदणी करता येत नाही, काही लोकांना ते भाताचं अनुदान आहे ते मिळत नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपण कशी प्रसिद्धी करावी लागते, काय करावं लागतं. मग विविध कार्यकारी सेवा सोसायटींच्या माध्यमातून त्याची प्रसिद्धी असेल, सगळ्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा आम्ही कुडाळ तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पनवेलच्या टोकापासून तो सावंतवाडीच्या टोकापर्यंत येणाऱ्या सगळ्या खरेदी विक्री संघामध्ये हा कुडाळ तालुक्याचा जो खरेदी विक्री संघ आहे तो अत्यंत 1 नंबरचा खरेदी विक्री संघ आहे आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं काम करणं, कोणतेही हेवेदावे न करणं हा माझ्यातील एक गुण आहे. आणि मी या ठिकाणी काम करत असताना भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते असतील, सर्वांना सामावून घेऊन आणि विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून मी नक्कीच या ठिकाणी 5 वर्षामध्ये काम करेन. बरं साहेब, अगदी शेवटचा प्रश्न आहे, मतदारसंघातील मतदारांना नेमकं काय आवाहन कराल? मतदारसंघातील मतदारांना मी असं आवाहन करतो की आज केंद्रामध्ये सत्ता आहे. आदरणीय मोदीसाहेब, नरेंद्रजी मोदीसाहेब पंतप्रधान आहेत. ही त्यांची 3री टर्म आहे. त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी 2 वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत. एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे आपले नेते आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाग्यविधाते विधाते नारायणरावजी राणेसाहेब आहेत. त्यांचे सुपुत्र आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. दुसरे सुपुत्र त्या ठिकाणी आज या ठिकाणी आमदार म्हणून आहेत. आणि मी मतदारांना आवाहन करतो की त्यांनी महायुतीला मतदान करावं. ज्या ठिकाणी आमचे महायुतीचे उमेदवार दिलेले असतील या कुडाळ तालुक्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कमळ या चिन्हावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर,
त्यांना मतदान करावं आणि आपली विकासाची प्रक्रिया ह्या सर्वांच्या माध्यमातून ती सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जावी यासाठी मतदारांना मी कळकळीचे, कारण मतदार हा आज राजा आहे आणि त्याच्या हातामध्ये सगळ्या आज चाव्या आहेत, तर ती चावी त्यांनी विकासाच्या बाजूने वळवावी किंवा लावावी असं मला या ठिकाणी वाटतं. तर हे होते दीपकजी नारकर. मतदारांनी महायुतीला भरघोस मतांनी विजयी करावं अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते त्यांनी मतदारांना केलं आहे. योगिता कानडेसह चिन्मय घोगळे, सिंधुदर्पण, गावनाळे.